I prepared many pictures for you. So I want to show you, but there are no cable now. So please. मला तुम्हाला बरेचसे काही फोटोज काही दाखवायचे पण सध्याला केबल नाही आहे. केबल आले की मी तुम्हाला लगेच दाखवतो. So please wait until. Okay. So I'm a happy science member, and for maybe 15 years I learned happy science books. हॅपी सायन्स ही जपानची फार मोठी उद्दिष्ट संस्था आहे आणि 15 वर्षापासून ते त्यासाठी काम करत आहे. So happy science teachings, all teachings preached by Master Okawa. There are over 3,000. आणि हॅपी सायन्सचे जे संस्थापक आहे मास्टर योगा यांनी आतापर्यंत धम्मावरती 3,000 अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. So like me, so I'm a devotee. So many business owners learn from Master Yoga. आणि उन्नती कसं करायची, आयुष्यात तरक्की कसं करायचं, बरेच लोक मास्टर योगा आणि हॅपी सायन्स कडे शिकवण घेत असतात. Because so happy science teachings love, wisdom, self-reflection, and prosperity. So prosperity part, so our business person, so it's a very useful for us. हॅपी सायन्स ही शिकवणे 4 स्तंभावरती आधारित आहे. आयुष्यात आपल्याकडे जर हे 4 गुण असतील तर आपण नक्की सुखी आणि आनंदी राहू शकतो. पहिलं आहे प्रेम. प्रेम म्हणजे करुणा. ही करुणा आहे की आपण इतरांना दिली पाहिजे. आपण ज्यावेळेस कोणाकडनं प्रेमाची अपेक्षा करतो किंवा मदतीची अपेक्षा करतो त्यावेळेस ते खरं प्रेम नसतं किंवा ती खरी करुणा नसते. दुसरं आहे ज्ञान. जर आपल्याकडे ज्ञान असेल तरच आपण काही पुढे करू शकतो. जर परंतु जे बाबासाहेबांनी जर ज्ञान अर्जित केलं नसतं तर आज कदाचित आपण सोबत बसू शकलो नसतो. तर ज्ञान या आयुष्यात प्रत्येकाने घेणे फार गरजेचं आहे. तिसरं म्हणजे आत्मचिंतन म्हणजे आत्मपरीक्षण. प्रत्येक मनुष्य आयुष्यात काही ना काही चुका करतात. कळत न कळत आपल्याकडे चुका घडत असतात. पण आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण केल्यानंतर आपण परीक्षण करू शकतो की आपण कुठे चुकतो. आणि जर आपल्या लक्षात आलं की आपण कुठे चुकतो तर आपण ती चूक रिपीट करत नाही. आणि तिसरं आहे प्रोग्रेस म्हणजे उन्नती. आयुष्यामध्ये प्रत्येकाने उन्नती केली पाहिजे तरच आपण आपलं जे आर्थिक बाबी असो किंवा वैचारिक पातळी हे आपण वाढवू शकतो. So there are many business owners study happy science. आणि मी आज तुम्हाला सर्वांना की प्रत्येकाने आयुष्यात तरक्की केली पाहिजे. आपलं जे काही काम ते वाढवले पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आले. So this is my first visit in India. So every time I come here, Aurangabad. ही माझी 4थी वेळेस या शहरामध्ये यायची. प्रत्येक वेळेस कुठे आलो तर सर्वप्रथम या शहरात येतो. So because this city is very important city for Buddhist and happy science. आणि हे शहर बुद्धिस्ट लोकांसाठी फार महत्वाचे आहे असं मला वाटतं. So I participated twice the Buddhist festival at 14th October in Aurangabad. औरंगाबाद शहरामध्ये बुद्ध लेणी येते. औरंगाबाद लेणी येते. मी 2 वेळेस तिथे विजयादशमीच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. So I was impressed by festival with so many Buddhists participating. आणि भरपूर बुद्धिस्ट लोक तिथे येतात ते बघून मला फार छान वाटले. So okay, I will continue. So today परमिशन आहे की इथे हॅपी सायन्स बद्दल माहिती देणार. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की जपान एक प्रगतीशील देश आहे. जपान हे भारतापेक्षा जवळपास 60 ते 70 वर्ष पुढे चालते. मी स्वतः 21 वर्षापासून जपानमध्ये राहतो. माझं हॅपी सायन्स ही 21 वर्षापासून गुजरली होती. मी 14 देशांमध्ये काम केले होते आणि मी औरंगाबादचा असल्यामुळे मी तर आता 3 वर्षापासून औरंगाबादमध्ये बरेचसे ऍक्टिव्हिटीज चालू केले होते. तर हॅपी सायन्स ही संस्था जपानमध्ये 35 वर्षापूर्वी स्थापित केली होती मास्टर रिओ ओकावा यांनी.
आणि भारतामध्ये आपली ही संस्था काम करते. मुंबई, दिल्ली, बुद्धगया, कलकत्ता आणि आपल्या शहरात औरंगाबादमध्ये मागच्या 1 महिन्यापूर्वी भरती जिंकळे एक आणखीन एक बिंदू आले होते हॅपी सायन्सचे कोटामधूनची आणि त्यांनी प्रवचन दिलं होतं इथे. आणि आज हॅपी सायन्सचे एक आज आपल्या सोबत जे आहे यांचं नाव आहे कोजी कानासावा आणि हे जपानहून खास आपल्यासाठी त्या 1 आठवड्यासाठी भारतात आलेले आणि आपल्या शहरात आलेले. तर यांनी 3 दिवस पुण्यात होते, 2 दिवस मुंबई आणि आता आपल्या शहरामध्ये आलेले आणि यांचं काम धम्माचं काम करत आहे. आणि येत्या 7 जुलैला म्हणजे पुढच्या रविवारी बुद्धभूमी मावसाळा येथे एक फार मोठा धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आहे आणि तिथे 9 मंदिर येत आहेत जपानमधून. जपानहून 9 मंदिर येत आहेत आणि 2 याच्यावर येत आहेत आपल्या कॅनडाहून येत आहेत. तर मला सर्वांना विनंती की तुम्हाला जर वेळ असेल तर धम्माच्या कार्यक्रमासाठी नक्की यावं असं आम्ही केलं. आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की जपान किती प्रगतीशील देश आहे आणि कसा पुढे गेला. तर आपण जरी आपण बुद्धिस्ट आहोत पण आपण एवढे मागे का आहोत. जपान एवढे पुढे का, कारण की बुद्धिझम जो आहे हा भारतामधनं जपानमध्ये गेलेला आहे. आणि आज जे काही जपानची लोक आज जे काही प्रगतीशील आहे ते फक्त आपल्या धम्माच्या मुळे आहे. कारण की धम्माचं पालन ते काटेकोरपणे करतात, त्याचं नियमाचं पालन करतात. आणि जपानमध्ये फक्त मूर्ती पूजन करणे याला ते मूर्ती पूजन करतात पण त्याला जास्त महत्व देत नाही. पण बुद्धांनी सांगितलेले तत्व, त्यांची शिकवण, त्याची काटेकोर पालन करतात. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ते लक्षात येते आपल्याला, त्यांची किती काटेकोरपणे फॉलो करतात. त्यामुळे ते एवढे पुढे गेलेले आहे आपल्या. तर जपान सारखं आपण बुद्धिस्ट लोक कसं पुढे गेलं पाहिजे हे कोजी कानासावा आपल्याला आज सांगणार आहे की माणसाने कुठल्या प्रकारचे विचार मनात ठेवले पाहिजे. कारण यांचे आयुष्य पण एक नॉर्मल व्यक्तीसारखं होतं पण आज उन्नती का केली. आज यांच्याकडे कमीत कमी 12 कंपन्या आहेत मोठमोठ्या, 82 हॉटेलच्या चेनचे ते मालक आहेत. परत एक मोठी वॉलची कंपनी आहे त्यामध्ये ते काम त्यांची पार्टनरशिप आहे आणि असे बरेचसे कार्यक्रम ते करतात. तर हे आज आपल्या इथे आलेले की आपण उन्नती कसं केलं पाहिजे धम्मासोबत, धम्माचं पालन करता करता आपण आपल्या आयुष्यात प्रोग्रेस कसं केला पाहिजे हे आपण सांगितलं. तर मी तो कॅनडाला सांगणं रिक्वेस्ट करते की त्यांनी 2 शब्द. Yes, showing. So please look at these pictures. So, so today's theme to achieve victory in life. So today's theme is to achieve victory in life. आज त्यांचं ते Okay. आजचा यांचा विषय आहे की आपण प्रत्येकाने आयुष्यामध्ये आपण सक्सेस कसं हासिल केलं पाहिजे धम्माच्या पालन करून. Okay. Before the lecture, I will introduce 3 pictures. आणि मी तुम्हाला भारतामध्ये काय काय केलं त्याचे 3 फोटो दाखवतोय. So this photo. हा जो फोटो आहे हा बुद्ध लेण्याची आहे. पूजनीय पंडित विश्वनाथ बुद्ध यांच्या सोबत त्यांनी विहारात काढलेला आहे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने. आणि दुसरा फोटो आहे त्यावेळेस हॅपी सायन्सची संस्था जपानमध्ये त्याची फार मोठी विहार आहे आणि पंडितजी त्यावेळेस ह्या विहारात गेले होते जपानच्या तर तिचा हा फोटो आहे. So we are very pleased to be able to communicate with Indian monks. आणि आम्हाला भारतीय भिक्खूंशी बोलून आणि त्याच्याकडून आम्हाला फार छान वाटतं तिथे. So if you have a chance, please come to Japan. आणखी कोणाला जर काही कार्यासाठी जपान येत असेल तर नक्की या. Temple. आमच्या तिथे फार सुंदर सुंदर विहार आहे. Okay, next picture. So last week we had the pleasure of meeting with Mr. Sanja. आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला आलो होतो आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे यांनी आमची भेट घेतली.
So he gave us good advices, and we had a wonderful time with him. आणि त्यांनी धम्माविषयी आम्ही त्यांना खूप छान माहिती दिली आणि त्यांनी भारताचे बुद्धिस्टची काय काय समस्या आहेत ते आम्हाला सांगितलं त्यांनी. So I think happy science activities in Maharashtra will be developed in the future. आणि मला असं वाटतं की हॅपी सायन्स आणि जे बुद्धिस्ट लोकांची जी ऍक्टिव्हिटीज आहे ती वाढत जाईल भारतामध्ये. So we will build a beautiful temple of happy science in Aurangabad very soon आणि लवकरच आम्ही फार मोठं विहार बनवत आहे औरंगाबादमध्ये with his support. आणि बऱ्याच लोकांचा सपोर्ट. Okay, the last one. This picture, it happened 5 days ago. आणि हे 5 दिवसापूर्वीचं आहे. So do you know him? He is Mr. Pava. हे जे आहे त्यांच्या फोटोमध्ये ते उत्तम सिंग पवार आहे. ओळखता का तुम्ही यांना? Oh, really? Okay. So that is Indo-Japan Friendship Association Maharashtra. आणि यांनी एक नवीन संस्था स्थापन केली इंडो जपान फ्रेंडशिप असोसिएशन महाराष्ट्र मुंबई पुणे आणि औरंगाबाद. So this was my great honor to accept the offer to be executive director of Japanese side. आणि या संस्थेचे हे चेअरपर्सन झालेले आहे. So I will be working to strengthen the relationship between Japan and India, especially in this state of Maharashtra. आणि मला असं वाटतं की मी या दोन देशांमध्ये जपान आणि भारताचा मेन कॉर्डिनेट राहणार आहे, स्पेशली इथल्या महाराष्ट्राच्या आणि बुद्धिस्ट लोकांसाठी. So I hope that these activities will contribute to Buddhist community in Maharashtra and happy science activities. आणि मला असं वाटतं की या संस्थेचा उद्देश हा राहील की बुद्धिस्ट लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल तो मी विचार करणार. So if you have any question about the Japan, please contact me. I will answer everything. आपल्यापैकी कोणाला जपान विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकता. Okay, it's my introduction. हे माझा छोटासा परिचय होता. Okay, let's start to achieve victory in life. Okay, so I will give you the 5 points today to achieve victory in life. मी तुम्हाला आज फक्त 5 सिद्धांत सांगणार आहे आयुष्यामध्ये सक्सेस आणि आनंद कसा राहायचा. It's written in the Invincible Thinking published by Happy Science. आणि हे हॅपी सायन्स एक पुस्तक प्रकाशित केलेले त्याच्या अध्यात्म मी शिकवतोय तुम्हाला. So, what do you think? So, 5 points to achieve victory in life. आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी आपल्याला पहिले कोणाला काय वाटतं की कुठले 5 मुद्दे आपल्याकडे हवे आहेत. Okay. So, let's see foundation part. सर्वात अगोदर आपल्याला आयुष्यात The first point is how to live a healthy life. सर्वात महत्वाचं आहे की प्रत्येकाला आनंदी राहूशी वाटते, सुखी राहूशी वाटते, पण सर्वात महत्वाचं आहे की आपली प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचं आहे. It's about health. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळणं फार गरजेचं आहे आनंदी राहायचं असेल. So your body is precious, so please treat your body as an asset and think away. आणि वेळोवेळी आपल्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जपानमध्ये लोकांचं आयुष्य 100च्या पारच असतं. जपानमध्ये आर्थिक संपत्ती आपण वाढवू शकतो किंवा आपण क्रिएट करू शकतो. The first is the cut down your spending, save money. बऱ्याच वेळेस काय होतं आपला पगार असतो 10 रुपये पण आपण खर्च करतो 12 रुपये. तर जॅपनीज बुद्धिस्ट लोक काय करतात जेवढं त्यांचं इन्कम आहे त्याच्या आधाराहून जास्त त्यांचा खर्च असतो त्याच्यावरती करत नाही. म्हणजे 10 रुपये त्यांचं इन्कम असेल तर ते 6 रुपयाच्या वरती खर्च करणार नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपला जेवढा इन्कम आहे त्याच्यापेक्षाही आपण कमी खर्च करायचा. No matter how much money you have, if you have a luxurious lifestyle, you will lose money. जरी आपला पगार भरपूर असला तरी आपली कमाई जरी भरपूर असली आणि आपला जर खर्च व्यापार असेल किंवा अति आपण लक्झरीज लाईफ जगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या पगारापेक्षा जास्त तर आपल्याला पगार किंवा पैसा कधीही मिळू शकत नाही. The second rule to create wealth is that
money will gather to the person who knows how to spend it. आज या जगामध्ये त्याच माणसाकडे पैसा आहे ज्याला पैसा खर्च करायचं कसे पद्धत माहिती, ज्याला माहिती पैसा कसं खर्च करायचा त्याच्याकडेच पैसा राहतो असं त्यांचं म्हणणं आहे. So you have to need to have a clear idea how to spend it. आणि प्रत्येकाला एक क्लिअर आयडिया पाहिजे की पैसा कसा खर्च करायला पाहिजे. Okay? The third rule is if you give them, you will give it to. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे की जेवढं आपण इतरांना देऊ, जसं करुणा म्हणा मदत म्हणा, जेवढं देऊ तेवढं आपलं भगवंत आपल्याला परत देत असतो. Okay? So it is exactly same as rule of mind. आणि हे हा जो नियम आहे हा आपल्या मनाशी सुद्धा जुळला जातो. जेवढं आपण इतरांबद्दल आदर भावना व्यक्त करू, इतर सुद्धा आपल्याबद्दल तेवढीच भावना व्यक्त करतात. So when wealth comes to you, you can't keep it only to yourself. ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती येते किंवा जास्त पैसा येतो तर आपण धम्म कार्यासाठी लावला पाहिजे आणि इतरांना सुद्धा आपण दान केलं पाहिजे. So love and wealth will be given and circulated by having a giving mind. संपत्ती, सुख आणि शांती आणि समाधान त्याच व्यक्तीकडे येते जो इतरांबद्दल विचार करतो, इतरांच्या चांगल्याबद्दल विचार करतो. So those 3 points are teachings of basic principle of increasing wealth. आणि हे बेसिक मुद्दे होते ती जे आपण आपली संपत्ती किंवा आर्थिक बाब आपण कशी वाढवू शकतो. Okay? So the third thing to achieve victory in life is spouse and home. Spouse, wife and husband. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा सांगितला की जपानचे लोक हे जास्त संपत्ती का कमवू शकतात किंवा का मेंटेन करू शकतात, कारण की त्यांच्या कुटुंबामध्ये हा संवाद होतात नाही. म्हणजे जपानीज लोक त्यांच्या बायकांची इज्जत करतात आणि बायका त्यांच्या नवऱ्याची इज्जत करतात. म्हणजे एकमेकांना समजून घेणे घरामध्ये फार गरजेचं आहे. So I would like to mention how to maintain your family. आणि सर्वात महत्वाचं आहे की आपल्या कुटुंबामधली सुख आणि शांती आपण कसं काय मेंटेन करू शकतो. So the important point is not to ask your spouse for perfection, and you need to adjust yourself to your husband or wife. आपण या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही, कोणाला सरळ काही येत नाही, कोणी सरळच कोणी ज्ञानी नाही किंवा सर्वांना सरळ काम येत नाही. तर आपण ज्यावेळेस घरामध्ये असतो, आपले जे पार्टनर किंवा आपली जी बायको असते किंवा नवरा असतो, आपण त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी परफेक्ट अपेक्षा करायची गरज नाही. त्यांच्याकडनं काही चुका होऊ शकतात, आपल्याकडनं काही चुका होऊ शकतात.